या सगळ्याविषयी बोलण्याकरता लक्ष्मण हाके सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हाकेजी, तुम्ही बऱ्याचदा सारथी संदर्भात वारंवार वक्तव्य करत असता। सारथीला ज्या काही तरतुदी दिल्या जातात, ज्या काही सूट दिल्या जातात, त्या महाज्योतीला का नाही, हा तुमचा वारंवार मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत असतो। आता मात्र 2 महिन्यांपासून व्यवस्थापकीय संचालकच नाहीये, सारथीला कारभार रामभरोसे चाललेला आहे अशी बातमी समोर येते। काय पहिली प्रतिक्रिया आहे? हे बघा, सारथी असो, बार्टी असो, महाज्योती असो किंवा तारती असो, या संस्थांसाठी एक IAS दर्जाचा अधिकारी असला पाहिजे। ही पहिल्यांदा मी एक आंदोलक, महाज्योतीचा आंदोलक म्हणून मी तुमच्या समोर ही मागणी करेन। पण सारथीचं दायित्वच अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलेलं असल्यामुळं सारथीला धडा कमी बसतात, पण महाज्योतीला प्रशासकीय अधिकारीच नाही। हा खूप मोठा विषय आहे। सारथी असो किंवा महाज्योती असो, एक IAS दर्जाचा अधिकारी या तिन्ही चारही संस्थांवरती असला पाहिजे, त्याशिवाय विद्यार्थ्यांना न्याय मिळणे नाही। त्यामुळं या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, सारथी असो, महाज्योती असो, तारती असो किंवा बार्टी असो, IAS दर्जाचा अधिकारी तिथं असला पाहिजे। BOD तिथं असली पाहिजे। BOD नसेल, जर प्रशासकीय अधिकारी नसेल, तर मला वाटतंय खूप अनागोंदी या तिन्ही चारही संस्थांमध्ये आहे। एखाद्या दुसऱ्या संस्थेमध्ये अनागोंदी समजू शकतो, परंतु महाराष्ट्रातल्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर प्रशासकीय सेवा किंवा प्रशासकीय नोकऱ्या किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात अशा पद्धतीचे हायगय असू नये। अगदी एक शासन, आपण या महाराष्ट्राचे उत्तरदायित्व सरकार म्हणून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ कशासाठी खेळताय तुम्ही? हा माझा सवाल आहे। सारथी असो, सारथीचेही विद्यार्थी आहेत, सारथीच्या मुलांना किमान अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला पैसे तरी जमा केले, पण महाज्योतीला निधीच अलॉट होत नाही वरून। अगदी त्यामुळं हे खूप अनागोंदी आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर असं वागत असेल शासन, तर आपलं भवितव्य काय असणार आहे महाराष्ट्राचं? अगदी मुद्दा जर लक्षात संशोधक विद्यार्थ्यांना जर अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल किंवा वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी जर अशा पद्धतीनं सरकार वागत असेल, तर मला वाटतंय महाराष्ट्राचं भवितव्य या अशा भ्रष्ट मंत्र्यांमुळं, अधिकाऱ्यांमुळं मला वाटतंय हे खूप चिंतेची बाब आहे असं माझं मत आहे। निश्चित। हाकेजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।